नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टी टेटमध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट 3 हा जो काही आपण पेपर दिलेला आहे या पेपरचं ॲनालिसिस करणार आहोत। ॲनालिसिस म्हणजे कसं, जो काही आपण पेपर आपल्या शिफ्टमध्ये दिलेला होता आणि आता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट 3चा निकाल लवकरच लागणार आहे, पण आपल्याला त्या निकालामध्ये मार्क्स किती पडतील याची उत्सुकता लागून धरलेली आहे। पण तत्पूर्वी आपण सुद्धा आपलं एक ॲनालिसिस केलेलं पाहिजे की आपण पेपर कसा सोडवलेला आहे, तो पेपर सोडवताना काय चुकलं, काय बरोबर आले। हे जरी आपल्याला प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका समोर जरी नसली तरी आपलं मन, आपली बुद्धी आणि आपल्या स्मृती इतक्या जबरदस्त असतात ना, आपण ॲक्च्युअल जो काही पेपर सोडवला ॲज इट इज तो तसाच तसा दिसतो आणि त्या स्मृतीच्या आधारे आपण आज पेपरचं ॲनालिसिस करणार आहोत। म्हणजे पेपर कसा सोडवला होता, परीक्षेमध्ये कुठले प्रश्न आले होते, मग तो जो काही प्रश्न आलेला होता किती मार्काचा होता आणि तो प्रश्न आपण बरोबर सोडवलेला आहे का, बरोबर टिक केलेला आहे का आहे, मग त्याच्यानुसार आपल्याला त्या प्रश्नाला किती मार्क्स पडू शकतात। आपण असं बरोबर 200च्या 200 प्रश्नांचं हे ॲनालिसिस करणार आहोत आणि त्याच्यानुसार आपल्याला किती मार्क्स पडू शकतात हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता मी हा जो काही तक्ता तयार केलेला आहे तुम्हाला दिसणारच आहे, पण तुम्हाला सुद्धा तुमचं ॲनालिसिस करायचं आहे। आता तुम्ही ऑलरेडी काढलेला असाल, पण हे थोडीशी पद्धत वेगळी आहे, ह्याच्यानुसार काढून बघा आणि ह्याच्यानुसार काढून बघितल्यानंतर तुम्ही तुमचे मार्क्स काढा। पण आता हे करण्यापूर्वी तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल। सर्वप्रथम 2 ते 5 मिनिट एकदम शांत बसा, मन शांत ठेवा, वही पेन हातामध्ये घ्या। वही पेन घेतल्याशिवाय आपल्याला हे कॅल्क्युलेशन करता येणार नाही आणि आज जे काही आपण ह्याच्यावरून मार्क्स काढणार आहेत याच्यावरच आधारित आपल्याला टेट 3च्या रिझल्टमध्ये ॲक्युरेट अशाच तसे मार्क पाहायला भेटतील। 1-2 मार्काचा जास्तीत जास्त 5 मार्काचा फरक इकडे ना तिकडे होईल, पण आज जसं काय आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत इतकेच मार्क तुम्हाला टेट 3च्या रिझल्टमध्ये पाहता येतील। नॉर्मलायझेशन होऊ न होऊ त्याचा काही फरक पडणार नाही। असो, वही पेन घेतला असाल अशी मी आशा करतो आणि पेपरमध्ये तुम्ही कुठल्या शिफ्ट दिला, कोणत्या दिवशी होता, पेपर कसा होता ह्याचा विचार करू नका। पेपर दिलेला आहे, ओके गेलेला आहे, सोपा असो अवघड असो, आता आपण एकदम ॲनालिसिस करू। पण एवढं एक लक्षात ठेवा, फक्त पेपर सोडवलेला आहे ना तो लक्षात असू द्या आणि याच्यामध्ये जे काही आपण तक्ता केलेला आहे, जे काही प्रश्न घेतलेले आहेत हे ॲव्हरेज प्रत्येकाला प्रत्येकाच्या पेपरमध्ये प्रत्येक दिवशी प्रत्येक शिफ्टमध्ये हेच प्रश्न आलेले आहेत, फक्त प्रश्नाचा प्रकार थोडाफार बदल झालेला आहे। आपण तो सुद्धा एकदम व्यवस्थितपणे पाहू। आता सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या वहीवर, पेनवर, वहीवर किंवा जो काही आपण पान घेतलेला आहे, रफ पेज घेतलेला आहे, याच्यामध्ये तुम्हाला 5 रकाने करायचे आहेत। 5 रकाने कशासाठी ते सुद्धा सांगतो, एकदम व्यवस्थितपणे सांगतो। सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, तुम्हाला एकदम व्यवस्थित कळेल। आता पहिला जो रकाना करायचा आहे तुम्हाला क्वेश्चनचा रकाना करायचा। आता क्वेश्चनचा रकाना का, तर ह्याच्यामध्ये क्वेश्चनचे प्रकार म्हणजे प्रश्नाचे प्रकार असणार आहेत। आपल्याला पेपरमध्ये बुद्धिमत्ता ही 140 मार्काची होती आणि मराठी, मानसशास्त्र, इतिहास आपलं जे काही पुन्हा बाकीचं आहे ते वेगळं होतं। आता त्यासाठी हा क्वेश्चनचा फॉर्मॅट आहे, इकडं क्वेश्चनचा प्रकार टाका। त्याच्यानंतर दुसऱ्या रकानामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, मार्क। आता हे मार्क म्हणजे काय आहेत, आता प्रश्नाचा जो काही प्रकार आहे तो प्रश्नाचा प्रकार किती मार्कासाठी होता। जसे की पजल विचारले होत्या, पजल 5-5 मार्काच्या 2 होत्या, मग पजलसाठी 10 मार्क, तसं त्यासाठी हा मार्क। मग इकडं त्याचा पुढला रकाना करायचा आपल्याला रॉ मार्क। हे रॉ मार्क खूप महत्त्वाचे आहेत। रॉ मार्क का म्हणजे इथं आता आपण जो काही प्रश्नाचा प्रकार आहे तो प्रश्नाचा प्रकार आपल्याला परीक्षेमध्ये आला होता आणि तो आलेला प्रश्नाचा प्रकार आपण बरोबर सोडवलाय का नाही। जर बरोबर सोडवलेला असेल तर तो रॉ मार्कमध्ये टाकायचं। जसं कधी 100% शाश्वती आहे की बाबा मला पजल आली होती, डेची पजल आली होती आणि ती डेची पजल मी ॲज इट इज ॲक्युरेट सोडवलेली आहे आणि जशी तिथं आपल्या रफ पेपरवर सोडवलेली आहे आणि ॲज इट इज तसं उत्तरामध्ये ते मी 5च्या 5 बरोबर केलेले आहेत, ते आपल्याला फक्त इथं रॉ मार्कमध्ये टाकायचे आहेत। आणि त्यानंतर आहे याच्या पुढला रकाना तुक्का मार्क।
तुक्का मार्क म्हणजे कसं आहे, आता आपल्याला पेपरमध्ये फिगर आल्या होत्या, म्हणजे वेगवेगळ्या आकृत्या, ह्याच्या पुढल्या आकृती, त्याच्या अगोदरच्या आकृती असे होते, पुन्हा मिसिंग आकृती ओळखा होत्या, असे 10 प्रश्न होते. मग सर्वांनी हे बऱ्याच जणांनी मोस्टली 99% लोकांनी फिगर हे म्हणजे आकृत्या ज्या आहेत त्या स्किप केलेल्या आहेत. मग ह्या स्किप केलेल्या आकृत्यामध्ये आपण ते मार्क आपण रॉ मार्कमध्ये धरू शकतो का? नाही. तर ते आपण कुठं धरू शकतो? तुक्का मार्कमध्ये. म्हणून त्यासाठी तुक्का मार्कचा एक रकाना करायचा आणि त्याच्या पुढला 5वा रकाना करायचा आहे. हा आहे ज्यावेळेस मी सांगितलं होतं तुक्का ठरणार किंगमेकर, तो व्हिडिओ टाकला होता. हा रकाना त्याच्यासाठी आहे. त्यावेळेस सुद्धा असंच व्यवस्थित ॲनालिसिस करूनच व्हिडिओ बनवला होता. आता आपल्याला किती ॲक्च्युअल मार्क पडतात हे आपल्याला ह्याच रकान्याच्या आधारे पाहायचं आहे. समजलं? व्यवस्थित 5 रकाने करा. पहिला रकाना क्वेश्चनचा, दुसरा रकाना मार्क्सचा, तिसरा रकाना रॉ मार्क्सचा, चौथा रकाना तुक्का मार्क्स म्हणजे जे आपण प्रश्न सोडवले नाहीत, डायरेक्ट तुक्के मारलेले आहेत ते एका रकान्यामध्ये, आणि शेवटचा रकाना आपल्याला त्याच्यापैकी किती तुक्के बरोबर येतील ह्याच्यासाठी 5वा रकाना. चला आता आपण एकदम व्यवस्थित जाऊ आणि तुम्हाला 200 प्रश्न ॲज इट इज तुमच्या डोळ्यासमोर दिसतील. आता आपण बोलू पहिला ॲड्रेस. आता हे जवळजवळ सर्वांना A to Z विद्यार्थ्यांना हे जवळजवळ ॲड्रेस हे 10 मार्क्सला आले होते. किती मार्क्सला आले होते? ॲड्रेस हे 10 मार्क्सला आले होते आणि ॲड्रेस हे सोपे होते, तितकेही अवघड नव्हते. म्हणून हे ॲड्रेसला आपण 10 मार्क केले. मग आता तुम्हाला ठरवायचं आहे की बरोबर तुम्हाला ॲड्रेस हे 10 प्रश्न आले होते आणि ते ॲड्रेसचे प्रश्न 10च्या 10 तुम्ही ॲज इट इज सोडवलेत, किंवा तुम्हाला शंका वाटत असेल की बाबा एखादा दुसरा चुकला आहे, म्हणून काय करायचं? जर तुम्हाला 100% शाश्वती असेल मला 10 ॲड्रेसचे प्रश्न आले होते, मी 10च्या 10 बरोबर सोडवलेत, तर ह्या ॲड्रेसच्या पुढं 10 मार्क आहेत, तर रॉ मार्क्समध्ये सुद्धा 10 मार्क लिहायचे. कधी जर तुम्हाला वाटत असेल 10 आले होते मी ॲक्युरेट सोडवले आहेत, भूकंप येऊ, सुनामी येऊ, ज्वालामुखी काही जरी झालं तर ह्या ॲड्रेसचे माझे 10 मार्क चुकणार नाहीत, असं वाटत असेल तर 10. आणि या ज्यांना शाश्वती वाटत नसेल की बाबा एखादा दुसरा चुकू शकतो, कारण काय, शेवटी माणूस हा चुकीचा पुतळा आहे, म्हणून एखादा दुसरा चुकू शकतो, म्हणून आपण 2 कमी केले. जर ॲड्रेसमध्ये आपल्याला 10 पैकी 8 पडली, ओके. आणि आता राहिले 2, तर ते 2 आपल्याला कुठे जायचे आहेत? हे तुक्का मार्क्समध्ये ढकलायचे आहेत. आणि मे बी तुक्का लागणार आहे का नाही लागणार आहे ते आपण शेवटी पाहणार आहोत. ॲड्रेस 10 प्रश्न आले होते, 10 पैकी आपल्याला फुल गॅरंटी आहे की 8 तरी बरोबर येतील. 8 जसं की मला गॅरंटी आहे ॲड्रेस एखादा दुसरा चुकल. 10 आले होते, 8 तरी माझे ॲड्रेसचे बरोबर येतील. ते 8 आणि 2 मार्क चुकू शकतात म्हणून ते तुक्का, चुकू शकतात म्हणून ते तुक्क्यामध्ये टाकले. आता त्यानंतर होती अल्फा न्यूमरिक. आता हे अल्फा न्यूमरिकचे 5-5 मार्काचे प्रत्येकाला 2 सेट आले होते. अल्फा न्यूमरिकचे 5-5 मार्काचे प्रत्येकाला 2 सेट आले होते. मग हे तुम्ही अल्फा न्यूमरिक बरोबर सोडवले आहे का नाही हे तुमचं तुम्ही आठवा. 2 होते अल्फा न्यूमरिकचे. आता हे अल्फा न्यूमरिकचे एक नंबरचं होते आणि एक ABCDच्या ह्याच्या आपलं ते ह्याच्यामध्ये होतं, वेगळ्या ह्याच्यामध्ये 2 प्रकारामध्ये होते. ते तुम्हाला बरोबर सोडवायला आलेत का नाही हे तुमचं तुम्ही ॲनालिसिस करा. आता जसं की मला अल्फा न्यूमरिक 5-5 मार्काचे 2 सेट आले होते, मी ॲक्युरेट सोडवलेत. पण माणूस हा चुकीचा पुतळा आहे म्हणून मी ह्याच्यातले 10 पैकी 8च धरणार. तसे तुम्ही 10 पैकी तुम्हाला किती पडतात ते तुम्ही इथं हे करा. आणि 2 मार्क हे तुक्क्यामध्ये गेले, ओके. त्यानंतरचा आहे ब्लड रिलेशनचा. आता ब्लड रिलेशन काही जणांनी सोडवले, काही जणांनी सोडवलं नाही. प्रत्येकाला ब्लड रिलेशन हे 5 मार्काला आलेलाच आहे. काही जणांना 3 मार्काचा एक ब्लड रिलेशन आलेला आहे, पुन्हा 2 मार्काचा एक आलेला आहे. मला 3 मार्काचा एक आणि 2 मार्काचा एक असा आला होता ब्लड रिलेशन 5 मार्क. जर तुम्ही सोडवला असेल ॲक्युरेट तुमचं ते ब्लड रिलेशनचा टी डायग्राम एकदम व्यवस्थित आला असेल आणि त्यानुसार तुम्ही प्रश्न सोडवले असतील तर तुम्ही ते 5 पैकी 5 धरू शकता. जसं की मला ब्लड रिलेशन आलं होतं आणि ते मला सोडवायला आलं नाही म्हणून इथं ब्लड रिलेशनमध्ये मी एकही ॲक्युरेट मार्क धरू शकत नाही कारण मला सोडवायला आला नाही. मग हे तुक्का मार्क किती आले? तर इकडे आले 5. कारण ब्लड रिलेशन हे मी सोडवलं नाही, कारण सोडवायला गेलं प्रश्न एकदम व्यवस्थित होता पण उत्तरामध्ये ते
ग्रँडसन, फादर इन लॉ अशा टाईपमध्ये होते. मग तिथं चुकण्याची शक्यता जास्त होती म्हणून मी सोडवायचा प्रयत्न केला नाही, कारण वेळसुद्धा नव्हता. ब्लड रिलेशन 5 मार्क, रॉ मार्कमध्ये मी एकही मार्क धरला नाही कारण तो मला आलेला नाही आहे, म्हणून तो कशामध्ये गेला तर तो गेला तुक्क्यामध्ये. आता वळू कोडिंग डिकोडिंग. ह्याच्यामध्ये चायनीज कोडिंग होती आणि 5 मार्काला एक प्रश्न होता आणि तो ॲक्युरेट आला असेल तर तुम्ही तिथं धरू शकता 5च्या 5, पण तरीसुद्धा मला शाश्वती नाही आहे म्हणून मी तिथं 4 मार्क धरतो आणि 1 मार्क आपला इथं तुक्क्यामध्ये. त्यानंतर डिक्शनरीचे प्रश्न होते. हे प्रत्येकाच्या सेटमध्ये तुम्हाला डिक्शनरीचे प्रश्न पाहायला भेटलेले असतील. आता हे डिक्शनरीचे कसे होते, एकाच अक्षरावरून 5 होते आणि त्याच्यामध्ये स्पेलिंग वेगवेगळ्या होत्या आणि ते 5 ही आपल्याला डिक्शनरीनुसार वर्णमालेनुसार एकदम व्यवस्थित लावायचे होते. आणि त्याच्यामध्ये पहिला कुठला हा एक झाला आणि दुसरा आणखीन असेच 5च्या 5 प्रश्न वेगळे, 5च्या 5 शब्द वेगळे आणि त्याचे प्रत्येकाला सिक्वेन्स लावून वर्णमालेनुसार किंवा ते डिक्शनरीनुसार लावायचं आणि त्याच्यामध्ये तिसरा दुसरा असे करून 5 प्रश्न होते. 1-1 मार्काचे 5 प्रश्न होते. मग हे डिक्शनरीचे 5 प्रश्न वेळ खाणारे होते. ज्यांनी सोडवलेले असतील त्यांना सॅल्यूट असेल, कारण हा मी तर सोडवला नाही आहे कारण वेळ खवळला होणार होता म्हणून हा डिक्शनरीचा 5 पैकी मी इथं 0 घेतले. 5च्या 5 तुक्के मारले. आता ते आले न आले ते आपण पुढं पाहणार आहोत, पण मी इथं किती डिक्शनरीचे 5 प्रश्न आले होते. रॉ मार्कमध्ये मी त्याला एकही धरला नाही. का धरला नाही, एक तर येणारच आहे ना असं वाटत असेल, पण नाही, आपल्याला इथं रॉ मार्कमध्ये 0 पकडायचं आहे. आपल्याला आला नाही किंवा सोडवायला येत नाही, आपण तुक्का मारला ना तिथं पकडायचं नाही, हे तुम्हाला शेवटी कळेल का असं. आता त्याच्या नंतर वळू डायरेक्शन, दिशा आणि दिशा होतो ना, दिशाचे 5 एकच प्रश्न होता जो की 5 मार्काचा होता. त्याच्यामध्ये 5 वेगवेगळे होते. ह्याच्यामध्ये 4 आणि नंतर 1 चुकू शकतो, बाय चान्स चुकू शकतो म्हणून तो तुक्क्यामध्ये 1 धरलेला आहे. आता त्यानंतर आहे इनइक्वॅलिटी. आता इनइक्वॅलिटी एकदम साधी होती, सोपी होती, त्याच्यामध्ये चुकण्याची शक्यता सहसा नव्हती. पण कधी कुणाचं चुकतं नाही चुकतं, कुणाला इक्वॅलिटी येते कुणाला नाही येते. गेल्या वर्षी मला येत नव्हती, ह्या वर्षी आली. इक्वॅलिटी 5 मार्काला होती. इथं 5च्या 5 बरोबर आले असते तर 5 करा, पण मी तरीसुद्धा 4 आणि इथं तुक्क्यामध्ये 1 टाकला. त्यानंतर फिगर. आता मी फिगर सांगितलं होत्या, प्रत्येकाला फिगर 10 आल्या होत्या. कोणी सोडवला असेल कोणी सोडवलं नसेल आणि सगळ्यांनी अंदाधुंद फिगरला गोळ्या केलेल्या आहेत. म्हणजे समान आकृती, वेगळी आकृती, ह्याच्या पुढली आकृती, नंतरच्या आकृती, तसे होते ना. ते 10 फिगरचे प्रश्न होते. आता ज्यांनी 10 सोडवले असतील त्यांनी इथं हे करा, ज्यांना ॲक्युरेट येतील तेवढं वाटेल. पण आता जर तुम्ही 10च्या 10 आकृत्यांना तुक्के मारले असतील ना, सरळ सरळ रॉ मार्कमध्ये डॅश करा आणि तुक्क्यामध्ये 10च्या 10 लिहा. त्याच्यानंतर आहे स्टेटमेंट. आता स्टेटमेंटचे सुद्धा 10 प्रश्न होते. आता स्टेटमेंट म्हणजे कसे, परिणाम किंवा ते हे असतात ना, विधान 1 बरोबर, विधान 2 बरोबर, निष्कर्ष 1 बरोबर, निष्कर्ष 2 बरोबर किंवा निष्कर्ष 1 आणि 2 यांना अनुसरून असे होते ना. पुन्हा अनुमान लावा, विधान 1 बरोबर असण्याचं शक्यता, अशा प्रकारचे स्टेटमेंट होते. वेगवेगळे असे 10 प्रश्न होते. 10च्या 10 वेगळे आहेत. मग आता स्टेटमेंटमध्ये चुकण्याची दाट शक्यता असते. कितीही आपलं ॲक्युरेट असायला वाटलं असलं तरी ते स्टेटमेंट किती बरोबर आहे किती चूक असते ते आयोगाला कळतं. म्हणजे आता ते ज्यांनी पेपर काढलेला आहे त्यांच्यानुसार हे असतं. प्रत्येकाची विचार करण्याची प्रक्रिया वेगळी असते, पण त्यांनी पेपर कुठल्या विचारसरणीतून काढलेला आहे त्याच्यावर आधार स्टेटमेंट होते ते. मग आता स्टेटमेंट मला वाटतं की बाबा माझे स्टेटमेंट हे 4 बरोबर येतील, म्हणजे फिक्स येतील. बाकीच्या 6ची गॅरंटी नाही म्हणून ते 6 मी तुक्क्यामध्ये टाकले. त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंट. आता सिटिंग अरेंजमेंट हे प्रत्येकाला 5-5 मार्काचे 2 असे प्रश्न आले होते. सिटिंग अरेंजमेंटमध्ये काय आलं होतं, सर्कलची आली होती. त्याच्यामध्ये सुद्धा 8 वर्तुळाचे 8 म्हणजे 8 जण बसलेले आहेत. मग पुन्हा काही जणांना लाईनीची सिटिंग अरेंजमेंट आली होती. त्याच्यामध्ये सुद्धा सिंगल लाईन, अशी डबल लाईन नाही, आणि तेही फक्त उत्तरेकडे बघून किंवा दक्षिणेकडे बघून अशीच आली होती. वर्तुळ आणि
सिंग्युलर लाईन ह्याच सिटिंग अरेंजमेंट आल्या होत्या, त्याच्यापेक्षा दुसरी सिटिंग अरेंजमेंट आलेली नाही आहे. किंवा वर्तुळामध्ये एक उत्तरेकडे बघतोय, एक वर्तुळाच्या बाहेर बघतोय, किंवा एक वर्तुळाच्या केंद्राकडे बघतोय आणि एक वर्तुळाच्या बाहेर बघतोय, असं आलं नव्हतं. वर्तुळ सगळ्याच्या सगळे मध्ये लाईन आणि सगळ्याच्या सगळे उत्तरेकडे अशाच प्रकारच्या सिटिंग अरेंजमेंट आल्या होत्या. मग आता खूप जणांनी सिटिंग अरेंजमेंट सोडून नाही का, कारण ते पहिल्या टप्प्यामध्ये बसलीच नाही. पहिली आकृती काढली बसली नाही, दुसरी आकृती काढली बसलीच नाही, मग काही जणांनी सोडून दिले, काही जण त्याच्या नादालाच गेले नाहीत. मग जर तुम्ही आठवा तुम्ही सिटिंग अरेंजमेंट सोडवली आहे का नाही. जर सिटिंग अरेंजमेंट एक सोडवली आहे, मग एक सोडवली आहे तर एक जे 5च्या 5 प्रश्न आहेत ते बरोबर आहेत का. एक सोडवली असेल तर 5 लिहा, एक सोडवली नसेल तर त्या तुक्क्यामध्ये 5 टाका. आता तुम्ही सिटिंग अरेंजमेंट दोन्हीच्या दोन्ही सोडवलेत, 100% शाश्वती आहे. ॲक्युरेट तुम्हाला इथं 10 पैकी 10 येतील, तर तुम्ही इथं 10 लिहा. आता तुमच्या ह्याच्यावर आहे, कोण सोडवलेलं असेल कोणी सोडवलेलं नसेल. मग इथं सिटिंग अरेंजमेंट 10 मार्काची आहे, मग इथं मी 8 लिहिते. एखादा चुकू शकतो, टिक केलेलं खाली वरी होऊ शकतो, ते नशिबाच्या गोष्टी आहेत. पण डायग्राम बरोबर आले तर इथं बरोबर येऊ शकतात 10च्या 10. तरीसुद्धा मी 8 लिहिलेले आहेत आणि इथं तुक्क्यामध्ये 2 झालं. सिटिंग अरेंजमेंट नंतर आहे सिलोजिझम. आता सिलोजिझमचे सुद्धा 5 प्रश्न होते, सोपे होते, पण त्याच्यामध्ये जे मराठीमध्ये हे दिलेलं होतं टेबल, काही टेबल फॅन आहेत, काही फॅन टेबल आहेत, त्यांचे जे शब्द होते ते मराठीमधले समजणार नव्हते. इथं मी सोपं सांगितले पण तिथले शब्द थोडेसे अक्षरशः वेगळे होते, त्यामुळं काही जणांना कन्फ्यूज झालेलं असेल. पण सिलोजिझम सोपं होतं. आता ज्यांनी 5च्या 5 सोडवले आहेत तिथं 5 मार्क्स लिहू शकता, कशामध्ये, रॉ मार्कमध्ये. आणि ज्यांनी सोडवलेलं नाही, सिलोजिझम त्यांना जमलेलं नाही आहे, तर त्यांनी इथं रॉ मार्कमध्ये काहीच टाकू नका आणि तुक्क्यामध्ये 5 टाका. पण माझ्या सिलोजिझममध्ये 5 पैकी 4 तर हे 100% बरोबर येतील अशी मला शाश्वती आहे. जसं तुम्हाला वाटेल तसं करा. आणि इथं तुक्क्यामध्ये 1. त्याच्यानंतर आहे पझल. आता पझलसुद्धा सर्वांना सोप्या पझल आलेल्या होत्या, तितक्याशाही हार्ड नव्हत्या. 2022च्या तुलनेत ह्यावेळेसच्या पझल सोप्या होत्या. आणि पझलचा टप्पा कुठला होता, डे पझल, मंथ पझल आणि काही जणांना बॉक्स आला होता, काही जणांना इमारत आली. ह्या 4 चालत्या आणि ह्याच्यामध्ये किचकट अशा पझल नव्हत्या. एखाद्या शिफ्टला किचकट पझल आलेली असेल ते मी मान्य करतो, पण प्रत्येकाला 5-5 मार्काच्या 2 पझल आलेल्या होत्याच. असं कोणी नाही की त्याला फक्त एकच पझल आलती, नाही, प्रत्येकाला प्रत्येकाच्या पेपरमध्ये 2 पझल होत्या. त्या दोन्हीच्या दोन्ही पझल तुमच्या सुटलेल्या असतील, ॲक्युरेट असतील, तर तुम्ही इथं रॉ मार्कमध्ये 10 घेऊ शकता. जर एकच पझल सोडवलेली असेल, त्या एक सोडवलेल्या पझलमध्ये 5 बरोबर येतील असं वाटत असेल तर 5 लिहा. आणि दुसरी जर पझल सोडवली नसेल तर ती न सोडवलेल्या पझलचे मार्क तुक्का मार्कमध्ये टाका. आता मला पझल 2 आल्या होत्या, दोन्हीच्या दोन्ही मी पझल सोडवलेले आहेत, तर मी इथं 8 मार्क धरेल आणि 2 मार्क इकडे तुक्क्यामध्ये टाकेल. एखादा मार्क चुकू शकतो, येऊ शकतो, ते सांगता येत नाही आहे. त्यामुळं पण पझल सोडवले असतील तर 5 मार्काची एक पझल सोडवली असेल तर 5 पैकी 5 सुद्धा लिहू शकता, तुक्क्यामध्ये 0 लिहू शकता. त्यानंतर होती अक्षरमाला. अक्षरमाला म्हणजे ABCDचं होतं. तिथं नंबर दिलेले होते, मध्ये 7 नंबर, पुन्हा D. मग आता 7 नंबरचा कुठला अल्फाबेट होता, किंवा 7, 11, 15 अशानुसार अक्षरमालाचे 5 प्रश्न होते ABCDवर आधारित. मग आता हे ज्यांना ॲक्युरेट जमलेले असतील त्यांनी 5ला 5 तिथं लिहू शकता, ज्यांना जमले नाही त्यांनी तिथं 0 लिहू शकता. आता इथं 5ला 5, इथं 0. मग त्याच्यानंतर अंकमालिका म्हणजे नंबर सिरीजसुद्धा 5 मार्काची होती. आता नंबर सिरीज कोणाला आलेली असेल, कोणाला जमली नसेल, जर नंबर सिरीज जमली नसेल तर रॉ मार्कमध्ये 0 लिहा, तुक्कामध्ये 5 टाका. आता नंबर सिरीज थोड्याशा अवघड होत्या, तितक्याही अवघड नव्हत्या पण वेळ खाऊ होत्या. आता काही जणांनी सोडवल्यात, काही जणांनी सोडवल्या नाहीत. मी सोडवलेली आहे, पण मला वाटत नाही की मी जी काही नंबर सिरीज आहे ती माझी बरोबर येईल. पण फक्त माझ्या एवढं एक शाश्वती आहे की माझे 2 नंबर सिरीजमधले 2 तर बरोबर आलेत, कारण मी ते सोडवलेले आहेत. पण बाकीच्या 3 थोड्याशा किचकट वाटत होत्या, सोडवलेल्या नाहीत, 0. त्याच्यानंतर मिसलेनियसचे 3 क्वेश्चन होते. आता हे कसले तर 1, 2, 3
9पर्यंत दिलं होतं. मग त्याच्यानंतर सुरुवातीपासून पुढे गेल्यानंतर पुन्हा शेवटून ह्याच्यामध्ये आल्यानंतर त्याच्या पुढला किती आकडा असतो, हे असे आहेत. हे टॉपिक तुम्हाला माहीत असेल तर ह्याच्यातले 3 प्रश्न आले होते, तुम्हाला लक्षात येईल. मग ह्याच्यातले 3 पैकी किती येऊ शकतात हे तुम्ही इथं लिहा. आता हे मी हे बरोबर सोडवले आहेत, तर इथं 3, आणि ज्यांना आलेलंच नाही तर त्यांनी रॉ मार्कमध्ये 0 लिहा आणि तुक्कामध्ये 3 लिहा. त्यानंतर कॉम्प्युटरचे 2 प्रश्न होते. प्रत्येकाच्या बॅचमध्ये कॉम्प्युटरचे 2 प्रश्न होते. मग कॉम्प्युटरचे प्रश्न आलेले असतील तर रॉ मार्कमध्ये टाका, नाही आलेले असतील तर तुक्कामध्ये टाका. त्याच्यानंतर जनरल नॉलेजचे 2 प्रश्न होते. जनरल नॉलेजचे प्रश्न आले असतील तर जनरल नॉलेजमध्ये 2, तुक्कामध्ये 0. जर जनरल नॉलेजचे 2 क्वेश्चन तुम्हाला सोडवायला आलेले असतील तर इथं रॉमध्ये 0 टाका आणि इकडं हे टाका. पुन्हा त्यानंतर आहे रँडम रिजनिंग. आता ह्या रँडम रिजनिंगमध्ये मिक्स रिजनिंगचे प्रश्न होते. ते असे प्रत्येकाला होते की ती 5 क्वेश्चन हे आपल्याला आठवता येत नाहीत, थोडेसे मिक्स होते, वेगळ्या पद्धतीचे होते. ते रँडम रिजनिंगचे 5 प्रश्न होते. याच्यामध्ये तुम्हाला किती बरोबर येतील ते वाटत असं आठवत नसतील तर सरळ रॉ मार्कमध्ये ते रँडम रिजनिंग 0 लिहा आणि तुक्कामध्ये 5 टाका. आता ह्या रँडम रिजनिंगमध्ये 2, तुक्कामध्ये उरलेले 3. त्याच्यानंतर आहे सिम्प्लिकेशन. आता हे बेरीज वजाबाकीचे प्रश्न होते, एकदम सोपे होते. 8 प्रश्न होते. हे प्रत्येकाला 8च्या 8 सोडवायला आलेले असतील अशी आशा करू. ज्यांना सोडवायला आले नाहीत त्यांनी त्या हिशोबाने करा. सिम्प्लिकेशनचे 8 क्वेश्चन होते. तुम्ही इथं पहा तुम्हाला किती येतील. मी इथं 5 धरले आणि 3 इकडं तुक्क्यामध्ये टाकले. त्याच्यानंतर 5 मार्काचा DI होता. हा DI सुद्धा प्रत्येकाला आला होता. ज्यांचा पहिल्या दिवशी पेपर होता त्यांना हा DI आलेला होता हेच लक्षात आलं नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही मुलाखती पाहिल्या त्यावेळेस सगळ्यांनी DI आला का, DI आला का, नाही आम्हाला DI आला नाही, आम्हाला DI आला नाही केलं. तसं पहिल्या दिवसापासून DI होता आणि शेवटच्या दिवसापर्यंत DI होता. हा DI 5 मार्काला होता. ज्यांना सोडवायला आले असेल त्यांनी 5 लिहा, ज्यांना सोडवायला आलं नाही त्यांनी 0 लिहा. मला सोडवायला आला नाही म्हणून मी 0 लिहिले आणि इकडं तुक्कामध्ये 5 टाकले. आणि गणिताचे 12 मार्काचे हे शाब्दिक प्रश्न होते. त्याच्यामध्ये शेकडीवारी आहे, नफा तोटा आहे, सरळ व्याज आहे, वेगवेगळे असे शाब्दिक हे तुम्हाला गणिताचे 12 प्रश्न पाहायला भेटतील. आता ज्यांनी सोडवलेले असेल त्यांनी तिथे किती सोडवले, त्यांचे बरोबर आले त्याच्या पुढे लिहा आणि ज्यांचे जितके बरोबर आले नाही तेवढे तुक्क्यामध्ये टाका. आता शाब्दिकमध्ये मी इथं 0 टाकले आणि इकडं तुक्कामध्ये 12 टाकले. आता हे 22 प्रश्न झाले. 10 मार्काचे, 5 मार्काचे असे पुरून हे टोटल फक्त गणित बुद्धिमत्ता हे तुम्हाला 137 मार्काची होती. मला जो पेपर आलेला होता त्या पेपरचा ॲनालिसिस आहे आणि जवळजवळ ॲक्च्युअल सगळ्यांना सेम असाच पेपर होता, याच पद्धतीचा होता. हे 137 प्रश्न आपले गणित बुद्धिमत्तेचे झाले. तुम्ही इकडले ह्याच्यामधले मार्क्समधले मोजू शकता आणि इकडले रॉ मार्कमधले आता तुम्हाला इथं किती आले ते. आता तुक्का मार्क्समध्ये इकडे किती आहेत, म्हणजे तुक्का म्हणजे आपल्याला येत नाहीत म्हणून आपण डायरेक्ट गोळ्या मारून पुढे गेलेले इथं आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मे बी तुक्का आहे ते आपण नंतर पाहणार आहोत. आता थोडंसं पुढं वळू. मराठीचे आपल्याला 16 प्रश्न होते. आता हे मराठीचे आपल्याला 16 प्रश्न कसे होते, काहींना पॅसेज आलेला होता, काहींना पॅसेज नव्हता, काहींना सेंटेन्स दिलेले होते, त्यांचा क्रम लावायचा होता. म्हणजे 5 ओळी दिलेल्या होत्या. पहिल्या दिवशी मराठीच्या पेपरच्या 5 ओळी सोप्या होत्या, त्यांचा सिक्वेन्स लावायला खूप सोपं होतं. पण नंतर जसं पेपर वाद गेले ते सिक्वेन्सचे प्रश्न अवघड होत गेले. मराठीला 5 मार्काचे सिक्वेन्स होते. पुन्हा 5 मार्कामध्ये 2 समानार्थीचा होता, 1 विरुद्धार्थीचा होता, एक अनेकवचनीचा होता, एक लिंगाचा होता आणि एक अनेक शब्दाबद्दलचा तसा एक होता. मग पुन्हा बाकीचे 5 हे थोडेसे वेगळे होते, 1 मार्काचे होते. असे मराठीचे 16 प्रश्न होते. तुम्हाला आता आठवा की मराठीमध्ये तुम्हाला सिक्वेन्स लावायला आला होता का, सिक्वेन्स लावायला असेल तर ते 5 पैकी सोडून द्या. समानार्थी विरुद्धार्थी आले होते का, मग बाकीचे जे काही प्रश्न आले होते उतार्यामधले ते तुम्हाला सोडवता आलेत का, किंवा उतारा कंप्लीट करता आलेला आहे का, तसा प्रश्न आला होता तो बरोबर लिहिता आलेला आहे का, किंवा ओळ दिलेली आहे ती ओळाच्या शेवटी एक रिकामी दिलेली असते म्हणजे तो उतारा पूर्ण करायचा असते, तिथं कुठला शब्द बसतोय तो बरोबर आलाय का थोडंसं आठवा. असे मराठीचे तुम्हाला 16 प्रश्न होते. 16 पैकी तुम्हाला किती ॲक्युरेट पडू शकतात ते मार्क्समध्ये लिहा आणि न पडणारे तुक्क्यामध्ये. आता 16 पैकी 10, तुक्क्यामध्ये 5.
इंग्लिशला सुद्धा 16 मार्काचे तसेच होते. काहींना पॅराजंबल, ती उतार असतो ना पॅराजंबल, सिक्वेन्स लावायचा, पॅराजंबल आला होता, काही जणांना पॅराजंबल आला नव्हता. मग माझ्या शिपला एक भला मोठा उतार आला होता, त्याच्यामधल्या रिकाम्या जागा भरायच्या होत्या. पॅराजंबल 5 होत्या पण 1-1 मार्काच्या होत्या. एकच पॅराजंबल 5 मार्काला नव्हती, एक पॅराजंबल 1 मार्काला. तशा वेळ खाऊ होणाऱ्या ते दुसऱ्या दिवशी दुसऱ्या शिफ्टला होत्या. मग पुन्हा 1-1 मार्काचे सुद्धा इथं इंग्लिशमध्ये होतं. मग आता इंग्लिशमध्ये तुम्हाला किती पडतात त्याच्यानुसार तुम्ही लिहा. इंग्लिश मला थोडंसं अवघड गेला म्हणून मी इंग्लिशमध्ये 5च पकडले. आता उरले मानसशास्त्र. मानसशास्त्राचे प्रश्न हे 1-1 मार्काचे 31 प्रश्न होते आणि अतिशय सोपे होते, प्रत्येकाला येतील. मग आता काही जणांना आले नसतील, कारण ते ज्यांचं मानसशास्त्र पक्कं नसतं किंवा मानसशास्त्राबद्दल कधी वाचलं नसेल किंवा नैतिक किंवा जे निर्णय क्षमता असते ती घेण्याची थोडीशी कमकुवत असेल, तर ह्याच्यामध्ये मानसशास्त्रामध्ये घोळ होऊ शकतो. कारण मानसशास्त्राचे प्रश्न असे होते की प्रत्येकाला सर्वच उत्तर बरोबर वाटू शकतात. असे 10 ते 12 मानसशास्त्रामध्ये प्रश्न होते की त्याच्यामधले आपल्याला सर्वच्या सर्व हे उत्तरं बरोबर वाटू शकतात. म्हणून तुम्हाला आठवा की 31 पैकी किती मानसशास्त्राचे प्रश्न येऊ शकतात. आता इथं 25 पकडले मी, 31 पैकी आराममध्ये 25 तरी येऊन जातील. आता तुम्हाला तुमच्या हिशोबानं पकडायचे की ह्याच्यामध्ये किती येतील काही नाही, त्या हिशोबानं पकडा. आता इथे किती झाले? 25, 30, 40. इथं 40 झाले. ह्या 63 पैकी किती आले? 40. आता इकडे वळू आपण, जे की आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ॲड्रेस आपल्या इथून केलं ना, क्वेश्चन मार्क्स, रो मार्क्स आणि तुक्का मार्क्स. इथं कॅल्क्युलेशन करा. ह्याच्या तुक्कामधले कॅल्क्युलेशन करू आता आपण. तुक्के किती आहेत? 4, 5 आणि 5 10, 15, 16, 17, 27, 28, 29, 30, 36, 38, 38 आणि 6 34, 34 आणि 4 38 39, 40, 41, 41 आणि 10 51. हिकडले तुक्के 51 झाले आणि हिकडले तुक्के इथं 6 पाहिजे ॲक्च्युली. 11 एक 11 आणि 22 आणि 23. तर तुक्के किती झाले? इकडले 51 तुक्के आणि तिकडले 23 तुक्के. 74 आपले तुक्के झाले. इथं उरले किती पहा आता. त्याच्यामध्ये आता पुन्हा किती बरोबर येतात काय नाही ते आपण पाहू. आता रॉ मार्क्स आपण जे दिलेले आहेत इथं तुमच्या रॉ मार्क्सचं कॅल्क्युलेशन करा किती पडतात ते. हे जे रॉ मार्क्स दिलेले आहेत, हा रॉ मार्क्स, इथले रॉ मार्क्स तुमचे मोजा. ते मोजल्यानंतर रॉ मार्क्स इथं लिहा. कुठं? इथं एक नंबरला टाकलेला आहे. रॉ मार्क्समध्ये 137 पैकी तुम्हाला किती आलेत, म्हणजे गणित बुद्धिमत्ता 137 मार्काचा पेपर होता, ह्याच्यामध्ये तुम्हाला किती आलेत ते इथं लिहा. मग आता मराठी, इंग्लिश, मानसशास्त्र असे 63 प्रश्न होते. ह्या 63 प्रश्नापैकी तुम्हाला किती येतात? इथं मला 40, तर मी इथं 40 पकडले. मग आता त्याच्यानंतर 137 + 63 हे 200 मार्क झाले. ह्या 200 मार्काचं इथं कॅल्क्युलेशन करा. मग हे तुम्हाला ॲक्युरेट 200 पैकी एवढे पडू शकतात. मग आता इथं नॉर्मलायझेशन जरी झालं तर तुम्ही इथं जे रॉ मार्क पकडले ते रॉ मार्क तुम्हाला इथं येऊ शकतात. मग आता मारलेले तुक्के किती आहेत? आता आपण इकडं मारलेले तुक्के पाहिले. इथं 51, इथं 23, 74 आपले मारलेले तुक्के होते. किती? 74. म्हणजे 200 पैकी आपले 74 तुक्के बसलेले आहेत. मग आता ह्या 74 पैकी लागणारे तुक्के जे की 100% बरोबर येऊ शकतात. आता वळू आपण मे बी तुक्क्यामध्ये. आता आपलं ॲड्रेस 10 मार्काला होतं, रॉ मार्क आपण 10 पकडले. 2 जेमतेम चुकू शकतात, पण मे बी तुक्क्यामध्ये आपल्याला इथं पकडायचे नाहीत, 8च पकडा. अल्फा न्यूमेरिकमध्ये 8 बरोबर आलेत, 2 तुक्के मारलेत. मी एखादा सुद्धा चुकू शकतो किंवा एक बरोबर येऊ शकतो. जर 10च्या 10 सोडवले असेल तर एक इकडे पकडा. ब्लड रिलेशनमध्ये तुम्ही 5 तुक्के मारलेले आहेत, आलेलेच नाही आहे, मग ते 5च्या 5 चुकू सुद्धा शकतात. आणि जर नशीब चांगलं असेल तर एक इथं वाढू शकतो.
कोडिंग डिकोडिंगमध्ये तुम्ही 5च्या 5 बरोबर लिहिलात, पण इथं रॉ मार्कमध्ये 4 लिहिलात, एक चुकू शकतो म्हणून इथं तुम्ही हे लिहिलेलं आहात, पण ते बरोबर येणार नाही असं गृहीत धरून इथं आपण मे बी तुक्यामध्ये हे कट करा. आता डिक्शनरीचे 5 मार्क होते, 5च्या 5 आपण सोडवलं नाहीत. ठीक आहे बाबा, सोडवलं नाही तर सोडवलं नाहीत. मग आता आपण तुक्यामध्ये डिक्शनरीचे 5 मार्क टाकले होते, मग आपला एखादा इथं एक बरोबर येऊ शकतो. आता डायरेक्शन इथं 5 मार्क 5 प्रश्न होते, 4 बरोबर आले, एखादा चुकला असेल, नाही चुकला असेल तरी पण आपण इथं पकडायचं नाही. इक्वालिटीमध्ये सुद्धा एकच हे सोडलेलं आहे ते पकडायचं नाही. मग आता फिगरमध्ये 10 फिगर होते आपल्या, 10 पैकी 2 तरी येतील. हा तुक्का झाला इथं. 10 पैकी आपण रॉ मार्कमध्ये एक सुद्धा पकडलेला नाही आहे. रॉ मार्कमध्ये आपण एक सुद्धा पकडलेला नाही आहे, पण त्या 10 पैकी 2 तरी तुक्के लागू शकतात अशी शाश्वती पकडून आपण इथं हे केला. आता स्टेटमेंट 10 होते, तुमचे स्टेटमेंट कशी गेलेले आहेत त्यानुसार तुम्ही ठरवा. माझे 4 बरोबर येत होते, 6 चुकण्याची शक्यता आहे म्हणून मी ते चुकलेच समजूत, म्हणून इथं त्याच्यामध्ये नंतर तुक्का लागण्याचे चान्सेस नाही आहेत. सिटिंग अरेंजमेंट 10 पैकी 8 पडतील. तुक्का म्हणजे आता ते बरोबर आलेले आहेत नाही आलेले तुमचं तुम्हाला माहीत, मी इथं 1 वाढवू शकतो. सिलॉजिझममध्ये चान्स नाही. पझलमध्ये चान्स आहे, इथं पझलमध्ये बरोबर आलेले असतील तर 2 वाढू शकतात. अक्षरमाला 5 पैकी 5 आलेत, इथं तर आता ते तुक्का लागण्याचा शक्यताच नाही आहे. अंकमाला 5 पैकी 2 बरोबर आलेत, ह्या 3 तर चुकलेले आहेत, इथं लागू शकत नाही आहे. पुन्हा ते मिसलेनियसचे 3 पैकी 2, इथं 2 बरोबर आले, ते एक तर 100% चुकलेलं आहे. कॉम्प्युटरचे 2 पैकी 2 बरोबर आलेले आहेत. इथं कॉम्प्युटर 2 मार्काचा आहे, कॉम्प्युटरचे 2 पैकी 2 बरोबर आलेले आहेत. आता रँडम रिझनिंग 5 पैकी 2 लिहिलेले आहेत, 3 तुक्क्यामध्ये आलेले आहेत. मग इथं आपलं वाढू शकतो नाही वाढू शकतो, तुम्ही त्या हिशोबानं लिहा. आता सिम्प्लिकेशन 5 पैकी म्हणजे सिम्प्लिकेशन 8 मार्काचं होतं, ज्यांना बरोबर आले असेल 8च्या 8, माझे 5 बरोबर आले, 3 चुकलेत, हे मला माहिती इथं वाढण्याची शक्यता नाही आहेच. DI 5 पैकी आपण रॉमध्ये 0 पकडलेले आहेत आणि तुक्कामध्ये 5 पकडलेले आहेत, इथं 1 येऊ शकतो. मग आता शाब्दिकमध्ये 12 प्रश्न होते, ते 12च्या 12 आपण तुक्के लावलेले आहेत. ते वेळ नव्हता, काही जणांनी सोडवलेत, काही जणांनी सोडवले असतील. हे फक्त मी एक उदाहरण म्हणून दाखवते, तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं कॅल्क्युलेशन करा. शाब्दिकमध्ये 12 प्रश्न होते, इथं तुक्का लागले, इथं 2 तुक्के लागू शकतात. मग आता इकडं तर तुक्के लागायचे काही चान्सेस नाही, फक्त मानसशास्त्रामध्ये एखादा दुसरा तुक्का लागू शकतो किंवा इथं 1 लागू शकतो, इथे 1 लागू शकतो, इथले फक्त असे 4 तुक्के लागू शकतात. आता इकडं तुक्के मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, 11 आणि 4 हे 15 तुक्के लागू शकतात, इकडं वाढू शकतात. हे नॉर्मलायझेशन केल्यानंतर किंवा आपले तुक्का लावल्यानंतर वाढणारे मार्क आहेत. मारलेले तुक्के किती? 74. ह्या 74 तुक्क्यामधून आपण फक्त लागणारे तुक्के 15 पकडलेले आहेत. 74च्या 74 तुक्के लागणार नाहीत, एवढंही बरोबर आहे. आणि आता आपले रॉ मार्क्स किती होते? 137 आणि पुन्हा इकडले 63. ह्या 200 पैकी आपल्याला किती पडलेत हे आपण इथं काढलं, पण आता तुक्क्यासहित मारलेले तुक्के 74 होते, लागणारे तुक्के 15 होते. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या हिशोबाने किती तुक्के लागू शकतात हे तुम्ही पहा आणि त्यानंतर इथं तुक्क्यासहित पडणारे मार्क्स इथं तुम्ही कॅल्क्युलेशन करा. आता आपण जरा परत एकदा इथं तुक्का मार्क्स म्हणजे आपण जे काही ॲक्युरेट मार्क आहेत, प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचे ॲक्युरेट प्रश्न सोडवले आहेत, त्याचे जे रॉ मार्क्स धरलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण इथं तुक्का मार्क्समध्ये जे दिलेले आहे ते परत एकदा मोजून घेऊ, कारण मला याच्या 100% शाश्वती आहे की जिथे जे तुक्का मार्क्समध्ये आपण तुक्का मार्क्स लावलेले आहेत ह्याच्यामध्ये मोजण्यामध्ये आपले काहीतरी गडबडी झालेली आहे आणि ते गडबडीमुळं आपल्याला नंतर शेवटी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं परत एकदा आपण तुक्का मार्क्स जे लावलेले आहेत ते मोजून घेऊ. आपले 51 झालेले आहेत, 51 नाही जास्त आहेत तुक्के लावलेले. 4 5 10 15 64. टोटल इथं 64 होतात, 51 तुक्के नाही, आपण 64 तुक्के लावलेले आहेत.
तुम्ही परत एकदा मोजून घ्या. तुक्का लावलेले 64 आहेत, इथं मी लावलेले. आता तुम्ही किती तुक्के लावले ते एकदम व्यवस्थित मोजून घ्या. मग आता आपल्या इकडे 137 पैकी घेतले रॉ मार्क्स किती होतात ते मोजून घ्या आणि इकडले 63 पैकी रॉ मार्क्स किती होतात ते मोजून घ्या. म्हणजे 137 पैकी रॉ मार्क इकडले मोजून इथं लिहा. त्यानंतर इथले 63 पैकी रॉ मार्क्स किती भेटतात ते लिहा. आणि आता इथं 200 पैकी इथलं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 113 होतात. आता ते पहा तुमचे किती होतात ते. आता त्यानंतर तुम्ही मारलेले तुक्के किती आहेत, मारलेले तुक्के पहा तुमचे किती आहेत ते इथं तुम्ही मारलेले तुक्के लिहा. आणि लागणारे तुक्के जसं की आपण इकडं लागू शकतात असे तुक्के पकडलेले आहेत ते इथं तुक्के लिहा. आणि आता नंतर तुक्क्यासहित पडणारे मार्क्स इथं तुक्के पकडलेले आहेत ते तुम्हाला जे मार्क्स पडणारे आहेत आणि ते प्लस तुक्के लावणारे असे करा. एक तर तुम्ही जे ॲक्युरेट मार्क पडलेले आहेत ते आणि प्लस तुक्क्यासहित जेवढे तुक्के लावले तेवढे, ह्या दोघाच्यामध्ये तुमचे मार्क्स हे दिसून येतील. नॉर्मलायझेशन हो, नॉर्मलायझेशन नाही हो, नॉर्मलायझेशन होणारच आहे. पण याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की बाबा आपण मार्क्स काढलेले ह्याच रेंजमध्ये यायला हवेत. पण ते तुम्ही एकदम प्रामाणिकपणे, नाहीतर हा ॲड्रेस 10 पैकी 10 सोडवलेत मी, जरी चुकीचं असलं तरी हां बरोबर आहे, चला अल्फा न्यूमरिक 10 आलेत, 10च्या 10 सोडवले बरोबर आहेत. डिक्शनरीचे प्रश्न मी सोडवलेत बरोबरच आहेत. तुक्का जरी मारला तर बरोबर आला. तसं नाही, एकदम ॲक्युरेट प्रामाणिकपणे कॅल्क्युलेशन करा. तुम्ही तुमच्या वहीवर वही पेन घ्या, हे प्रश्न ॲज इट इज तसं मांडा. त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की बाबा असा डायग्राम काढल्यानंतर आपल्याला मार्क्स किती पडू शकतात. आणि हा काय बनावटी खेळ नाही आहे, हे परीक्षेमध्ये ॲज इट इज हे सेम होतं, ह्याच्या बाहेरचं नव्हतं, हेच होतं परीक्षेमध्ये, प्रत्येकाला आलेलं हेच होतं. त्यानुसार तुम्ही इथं हे काढू शकता. ॲक्युरेट मार्क, तुक्का लावलेले मार्क आणि त्याच्यानंतर शेवटी एकदम त्या तुक्क्यापैकी एकदम वर्स्ट कंडिशनला 10 तुक्के मारलेले असतील तर फक्त 2च तुक्के लागू शकतात. हे कंडिशन घेऊन आपण मे बी लागणारे तुक्के म्हणून तिथे ॲड केलेले आहेत. अशानुसार तुमचे रॉ मार्क, इकडे बुद्धिमत्ता 137 पैकी किती येतात, पुन्हा मराठी इंग्लिश मानसशास्त्र 63 पैकी तुम्हाला किती पडतात ते इथल्या 200 पैकी तुमचं कॅल्क्युलेशन करा. इकडलं कॅल्क्युलेशन हे केल्यानंतर 113 झालेले आहेत. हे तुम्हाला डेमो म्हणून दाखवलेलं आहे. त्यानंतर मारलेले तुक्के किती होते ते लिहा, लागणारे तुक्के किती आहेत आणि तुक्क्यासहित पडणारे मार्क, असं कॅल्क्युलेशन करून 2 मार्क काढा, एक रॉ मार्क आणि तुक्क्यासहित लागणारे मार्क, अशा पद्धतीने काढा. आता मी अशी आशा करतो की तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे समजलेलं असेल. तुम्ही ह्या पद्धतीने तुमचे मार्क्स काढू शकता आणि ह्या पद्धतीने तुमचे मार्क्स काढल्यानंतर ते तुम्ही तुमच्या ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात येईल की बाबा आपण जे काय काढलेले आहेत ते काढलेले मार्क्स आणि आपल्याला ह्याच्यामध्ये रिझल्टमध्ये आलेले मार्क्स ह्याच्यामध्ये सेम असतील, फक्त 19-20चा फरक असेल, फक्त 19-20चा फरक असेल. म्हणजे तुम्हाला 120 ह्या रॉ मार्क्सनुसार 120 पडत असतील तर परीक्षेमध्ये कदाचित तुम्हाला 125 सुद्धा पडू शकतात, असं आहे. आणि लागणारे तुक्के जरी तर 15 पकडलेले असतील म्हणजे 120 प्लस 100 तुक्क्याचे 15 135. तर एक्झाममध्ये ज्यावेळेस रिझल्ट लागेल फायनल त्यावेळेस तुम्हाला 125 ते 130च्या आसपास येऊ शकतात. हे सर्वच्या तुक्के लागणार नाहीत, मला ही माहिती आहे, कारण बरेचसे प्रश्न हे चुकवू शकतात किंवा आपण जे टिक केलेलं आहे ते खालीवरी सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे मी एकदम वर्स्ट कंडिशनला तुक्के 10 पैकी 2च पकडायचे ह्या हिशोबानं इकडं तुम्हाला सांगितलेलं आहे. असो, एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे. तुम्हाला समजलं नाही समजलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या कॅल्क्युलेशननुसार तुम्हाला किती मार्क्स पडत आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की सगळ्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला लागली सबस्क्राईब करा. ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.